दरम्यान भारताकडे सध्या 76 ते 80 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असून कोणताही व्यत्यय हाताळण्यास देश पूर्णपणे सक्षम असल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं। धोरणात्मक साठा, रिफायनरीज आणि व्यावसायिक साठ्यामुळे ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट झालेली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी काही काळ बंद राहिली तरी पर्यायी व्यवस्था आणि विविध स्रोतांकडून होणाऱ्या पुरवठ्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील। वाढती रिफायनिंग क्षमता आणि यूएई सारख्या देशांशी झालेले करार भारताला जागतिक अस्थिरतेच्या काळातही सुरक्षित ठेवतील असा विश्वास पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे। तर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला आहे। मे महिन्यामध्ये ईव्ही विक्रीने विक्रमी 11% टप्पा गाठलाय। देशात मे महिन्यामध्ये एकूण 25,31,000 वाहनांची विक्री झाली, ज्यात ईव्हीचा मोठा वाटा आहे। इंधन दरवाढीमुळे प्रवासी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये वाहन विक्रीमध्ये 9.55% वाढ झाली असली तरी एप्रिलच्या तुलनेमध्ये मात्र 6.75% घसरण नोंदवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, या संदर्भातले अधिकचे सविस्तर तपशील आपल्याला देतील। संदीप। नाही विक्रांत, जरी हरदीप सिंग पुरी सांगत असले की देशात भरपूर इंधन साठा आहे, मात्र जी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जी विक्रमी वाढ जी झाली आहे त्यावरून दिसतं की भारतीयांनी किती मोठी धास्ती या सगळ्या संदर्भात घेतलेली आहे। इंधनाचा तुटवडा अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, देशभरामध्ये यापूर्वी पाहायला मिळाला होता। प्रामुख्याने इराण इस्रायलच्या युद्धानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी वादात सापडली होती आणि तिथून वाहतूक खरं तर होत नव्हती आणि देशातल्या अनेक भागामध्ये त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये जाणवत होता। मात्र आता एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाला हरदीप सिंग पुरी यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जवळपास 80 दिवसांचा साठा जो आहे तो सध्या भारताकडे उपलब्ध आहे। मग त्यामुळं रेल्वे असेल, म्हणजे कोळशा सकट सगळी इंधनं उपलब्ध आहेत, त्यामुळं विमान सेवा असेल, रेल्वे सेवा असेल किंवा रस्त्यावरची वाहतूक असेल यावर कुठलाही परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि जवळपास 41 देशांकडून इंधन जे आहे ते आयात केलं जाते सध्या भारतामध्ये असं त्यांनी सांगत, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी देशात जो इंधन साठा किंवा जो पुरवठा केला जातो त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि जवळपास 80 दिवस म्हणजे 2.5 ते पावणे 3 महिने पुरेल इतका इंधन साठा असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र मराठवाड्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर, विदर्भातल्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलची टंचाई भासत होती आपल्याला माहित आहे। पुढारी न्यूजनं त्याबाबतच्या बातम्या देखील प्रसारित केल्या होत्या। अनेक राज्यांमध्ये, दक्षिणेकडची असतील आणि उत्तरेकडची असतील, त्या राज्यांमध्ये देखील इंधन टंचाई होती आणि त्यामुळेच भारतीयांनी सध्या इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे आपला कल जो आहे तो वाढवलेला आहे। म्हणूनच 11% जवळपास वाढ जी आहे ती झालेली आहे। आणि हरदीप सिंग पुरी जरी हा दावा करत असले तर दुसरीकडे मात्र पेट्रोल, डिझेल असेल किंवा सीएनजी असेल या सगळ्या इंधनांच्या दरांमध्ये देखील विक्रांत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते। जवळपास 4 ते 5 वेळा गेल्या महिन्याभरामध्ये वाढ झाली आपल्याला माहिती आहे। त्यामुळे ही एकीकडे महागाईचा जो दर आहे किंवा इंधनांचा जो दर आहे तो वाढत असताना देशात मात्र 80% किंवा 80 दिवस पुरेल इतका इंधन साठा असल्याचं हरदीप सिंग पुरी हे सांगतायत। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, केलेल्या या सगळ्या परिस्थितीच्या विश्लेषणासाठी।